नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नगर परिषद भरती 2026 एकूण 3000 प्लस या ठिकाणी जागा निघणार आहेत। त्यामधील सर्वात जास्त जागा कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी म्हणजे तब्बल 723 जागा याच्या येणार आहेत। तर याची पात्रता, शैक्षणिक अभ्यासक्रम काय राहणार आहे, वयोमर्यादा आणि परीक्षा कधी होणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे आणि कधी होणार आहे, हे जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाणार आहेत। त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा, आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब सुद्धा करून ठेवायचा आहे। ओके, आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी नगर परिषद भरती, कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी असेल किंवा स्वच्छता निरीक्षक पदाकरिता आपण या ठिकाणी बॅचेस ऑनलाईन स्वरूपामध्ये म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये घेणार आहोत। याची जी वैशिष्ट्ये आहे, यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, तज्ञ व अनुभवी शिक्षक या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता अवेलेबल होणार आहे। टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कितीही वेळा लेक्चर पाहू शकणार आहात। तर ही बॅच 2000 रुपयामध्ये 1 इयर करिता असणार आहे। जॉईन करण्याकरिता 9823442263 हा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे। ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तुम्ही ऍप सुद्धा डाउनलोड करू शकता। तर चला तर मग या ठिकाणी आपण बघणार आहोत या नगर परिषद नगर पंचायत पदभरतीमध्ये एकूण 3200 पदांचा समावेश आहे। तर गट क आणि गट ड हे दोन पद या ठिकाणी टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे। ही राज्यस्तरीय नाही, राज्यस्तरीय संवर्गामधील असतील, ओके, तर ती एमपीएससी मार्फत। तर ही ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम होणार आहे। तुमची 2 पेपर असणार आहेत। मागच्या वेळेस जी एक्झाम 2023 मध्ये झाली होती त्यामध्ये प्रत्येक पेपरला क्वालिफाईंग मार्क ठेवण्यात आलेले होते, तसंच यावेळेस सुद्धा असण्याची शक्यता आहे। तर या ठिकाणी पात्रता आपण बघणार आहोत। पदवी कोणत्याही संविधानिक महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील म्हणजे आर्ट असेल, कॉमर्स असेल, सायन्स किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असेल कोणत्या आणि किंवा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधील पदवी धारण करणारे उमेदवार सुद्धा कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी ज्याच्या 723 जागा आहेत त्याकरिता पात्र ठरणार आहेत। ही झाली शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक अर्हता। त्यानंतर वयोमर्यादा ओपन करिता 18 ते 38 आणि कॅटेगरी मधील मुलींकरिता 43 वर्ष वयोमर्यादा राहणार आहे। आणि जे अनाथ प्रवर्ग मध्ये किंवा दिव्यांग असतील, अंशकालीन प्रकल्पग्रस्त, खेळाडू, भूकंपग्रस्त यांच्याकरिता 45 वयाची शिथिल क्षमता देण्यात आलेली आहे। त्यानंतर याचा आपल्याला पुढे बघायचं आहे की जाहिरात नेमकी कधी येणार आहे। तर बघा, या ठिकाणी मागच्या जे अधिवेशन चालू होतं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नगर विकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी ही विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे की जे रिक्त पद आहेत, आता सध्या निवडणुका पार पडलेल्या आहेत महानगरपालिका असतील किंवा नगर परिषद नगरपालिकेच्या, तर त्या ठिकाणी मनुष्यबळ अभावी शासकीय कामकाज या ठिकाणी वेळेवरती होत नाही किंवा बऱ्याच वर्षानंतर ही पदभरती करिता आपण मागणी केलेली आहे, ती शासनाने मान्य सुद्धा केलेली आहे, आकृतीबंध सुद्धा तयार झालेला आहे। तर याच्या 723 पदाकरिता एकूण 3200 आहेत, परंतु कर निर्धारणच्या 723 म्हणजे कोणताही विद्यार्थी या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता पात्र असणार आहे, कोणत्याही स्वरूपाचा कोर्स वगैरे लागणार नाहीये। यामध्ये मागचा जो आपण अनुभव जो बघितला पेपर, तर त्यानुसार आपल्याला कळतं की यामध्ये अभ्यासक्रम कोणत्या विषयाचा असणार आहे। तर मराठी व्याकरण असेल प्लस शब्दसंग्रह, त्यानंतर इंग्लिश ग्रामर प्लस व्होकॅब, त्यानंतर सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानामध्ये हिस्ट्री असेल, त्यानंतर जिओग्राफी, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थशास्त्र असेल, सामान्य विज्ञान, त्यासोबतच याला करंट अफेअर्स म्हणजे प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या चालू घडामोडीवरती सुद्धा तुम्हाला सामान्य ज्ञानामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत। त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता हे पूर्ण बेसिक 5वी ते 10वीच्या लेवलचं गणित आणि बुद्धिमत्ता राहणार आहे। एखादा उमेदवार किती पटकन अचूक उत्तर देऊ शकतो हे आजमावण्यासाठी, हे चेक करण्यासाठी गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय ठेवण्यात आलेला आहे। आणि त्याच्या सोबतीला नगर परिषद 1965 मधील किंवा इतर जे याच्या रिलेटेड जो आपण तांत्रिक बोलतोय, तांत्रिक घटक हे जे कायदे राहणार आहेत, त्यासोबतच आरटीआय राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, आरटीएस राईट टू सर्व्हिस ऍक्ट हे सुद्धा कायदे परीक्षेला असणार आहेत। यामध्ये मागच्या
वेळेचा जो 2023 ची जाहिरात आली होती त्यामध्ये पेपर मार्किंग कसं करण्यात 2 पेपर घेतले आले होते. पहिल्या पेपरमध्ये जे विद्यार्थी पास होतील, पासिंग क्रायटेरिया ठेवण्यात आला होता, त्यांना सेकंड पेपर द्यायचा होता. सेकंड पेपर मध्ये सुद्धा प्रत्येक सब्जेक्ट मध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया ठेवण्यात आलेला होता. त्यानुसार कट ऑफ लागलेला आहे. तर आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. महाराष्ट्र शासनामार्फत ह्या ज्या सरकारी पदभरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता आपल्याला आतापासून अभ्यासाचं नियोजन बघा. या ठिकाणी अभ्यास सर्वजणच करतात, परंतु नियोजनाअभावी काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला मिळत नाही किंवा यश मिळत नाही. त्याकरिता नियोजन करून चालणार नाही, त्याची अंमलबजावणी सुद्धा करणं गरजेचं आहे. तर किमान दिवसातले 6 तास आपण अभ्यास करायचा आहे आणि बाकी लेक्चर यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम डिटेल मध्ये माहिती असणं गरजेचं आहे. त्या परीक्षेकरिता लागणारी पुस्तकं कोणती आहेत, त्यासोबतच PYQ म्हणजे आतापर्यंत झालेले जे क्वेश्चन पेपर आहे 2025 पर्यंतचे ते अनालिसिस करणं गरजेचं आहे. तर या 3 ते 4 बाबीला एक महत्त्वपूर्ण बाब आहे ते अचूक मार्गदर्शन. तुम्हाला जर अचूक मार्गदर्शन असेल तर तुम्ही योग्य दिशेने जाणार आहात. म्हणजे जास्त वेळ तुम्हाला अभ्यासाकरिता लागणार नाही, कमी वेळेमध्ये चांगला आउटपुट या ठिकाणी मिळणार आहे आणि आपलं जे गोल आहे ते गेन करणार आहोत आपण. तर याकरिता अकॅडमी मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नगर परिषद करिता आपण स्पेशली नगर परिषद मधील कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी असेल, त्यासोबत स्वच्छता निरीक्षक ज्यांचा SI चा कोर्स कंप्लीट झालेला अशा मेल अँड फिमेल उमेदवारांकरिता बॅच लॉन्च केलेली आहे. याच्या अगदी बेसिक पासून क्लासेस सुरू झालेले आहेत. ऑफर चालू आहे. सर्व विषयाचे 2000 रुपयामध्ये 1 इयर व्हॅलिडिटी असणार आहे. यामध्ये तुम्हाला तलाठी नगर परिषद मधील असेल किंवा इतर काही विभागाच्या जाहिराती येणार आहे त्या सर्व परीक्षेचा अभ्यासक्रम एकाच बॅच मध्ये तुम्हाला कंप्लीट करून दिला जाणार आहे. तर बॅच जॉईन करण्याकरिता 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. जास्त वेळ लावायचा नाही, कारण की आपल्या या ठिकाणी परीक्षेची जाहिरात लवकरच म्हणजे येणाऱ्या 1 महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत एप्रिल एंड पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर आतापासून अभ्यासाला लागा, जेणेकरून जाहिरात आल्यानंतर आपल्याला वेळ कमी मिळणार आहे. तर आपला अभ्यास झाला पाहिजे. जाहिरात आल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन करायचं आहे, पेपर सॉल्व्ह करायचे आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये लागायचं आहे. तर सर्वांना ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. थँक्यू.